नमस्कार. आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या बातमीची सुरुवात 1 मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत. नमस्कार आणि स्वागत आहे. भारतीय रेल्वेकडून एक ऐतिहासिक विकास झाला आहे, जो दिव्यांगजन प्रवाशांसाठीच्या प्रवासाची नवी परिभाषा लिहितोय. प्रश्न हा आहे की आपण खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक वाहतुकीच्या एका नव्या युगात प्रवेश केला आहे का? पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी प्रतिष्ठित मुंबई सेंट्रल गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधांचा एक सर्वसमावेशक संच जाहीर केला आहे. हा केवळ एक अपग्रेड नाही, हा सन्मानाप्रतीचा एक दृढ संकल्प आहे. 12 ऑक्टोबर 2025 रोजी प्रेस रिलीजमध्ये प्रकाशित झालेल्या या बातमीत सहज प्रवेशावर केंद्रित असलेल्या नवीन डिझाईनचे तपशील दिले आहेत. व्हीलचेअर वापरकर्त्यांना आता सोप्या बोर्डिंगसाठी विशेष उतारा असलेली असेंब्ली, स्पष्टपणे चिन्हांकित केलेले दरवाजे आणि सहज हालचालीसाठी महत्त्वाचे पोर्टेबल रॅम्प यांचा लाभ मिळणार आहे. आतमध्ये दिव्यांगजन लोगोने चिन्हांकित केलेली अतिरिक्त जागेसह समर्पित आसन व्यवस्था उपलब्ध आहे. पण नवकल्पना इथेच थांबत नाही. दृष्टिहीन प्रवासी आता सीट क्रमांक आणि शौचालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेल्या विशेष ब्रेल सायनेजमुळे स्वतंत्रपणे प्रवास करू शकतील. हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे. याचा परिणाम खूप खोलवर जाणारा आहे. एका हाय स्पीड ट्रेनला केवळ प्रीमियम सेवेतून सार्वत्रिक प्रवेशाच्या मॉडेलमध्ये बदलणे मुंबई सेंट्रल गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आता प्रगतीचं एक उदाहरण बनली आहे. भारतीय रेल्वे पुढे वाटचाल करत आहे. प्रत्येक प्रवाशाला वेग आणि आराम यांचा आनंद घेता येईल याची खात्री करत आहे. एका छोट्या ब्रेकनंतर आम्ही सविस्तर विश्लेषणासह परत येत येऊ. आता आपण